श्रोतेहो नमस्कार. सर्जी प्लस हॉस्पिटल कोराडी नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे हर्निया आणि उपचार पद्धती आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे डॉक्टर पीतांबर मसराम. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067, 2560-101 आणि 2529-266. फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 6940067, 2560-101 आणि 2529-266. नागपूरबाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड लावावा. कार्यक्रमाची सुरुवात करूया. डॉक्टर पीतांबर मसराम सर नमस्कार. आणि आज डॉक्टर्स डे आहे, त्याच्या सर्व डॉक्टरांना आणि तुम्हाला पण मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. आणि आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. एक सर्दी खोकला अशा आजारांपेक्षा काहीतरी एक वेगळ्या आजाराविषयी आपण बोलणार आहोत, ते म्हणजे हर्निया. तर हर्निया म्हणजे नेमकं काय होतं? मॅडम, हर्निया म्हणजे कोणत्याही पोटातले जे अवयव असतात ते समजा असं आपल्या ॲब्डोमिनल वॉल जे आहे, म्हणजे आपल्या पोटाला जे सुरक्षित करते अशी जी लेअर आहे, जी 3 मसल्स आणि स्किन म्हणून बनलेली आहे, जो आपलं पोटाची कव्हरिंग आहे, त्याच्यामधून काही समजा अवयव बाहेर येत असतील किंवा चरबी बाहेर येत असेल तर त्याला आपण हर्निया म्हणतो. जनरली म्हणजे एक डिफेक्ट तयार होतो आपल्या पोटाच्या चमडीवर, म्हणजे आतमधल्या मसल लेअरवर, आणि त्या डिफेक्टमधून काही अवयव किंवा चरबी असं बाहेर येतं. असं नेहमीसाठी बाहेर येत नाही, तर आपण जेव्हा जोरात खोकललं किंवा जोरात काही चालण्याचा प्रयत्न केला, धावण्याचा प्रयत्न केला किंवा आपण वजन उचललं, तर असं आपल्याला आढळतं की काहीतरी बाहेर येत आहे. असं हाताला असं एक गोडा वाटतो, जाणवतं, त्याला आपण हर्निया म्हणतो. बरं, याची कारणं काय आहेत असं, म्हणजे काहीतरी त्रास होण्याची? याची कारण मॅडम तसं पाहिलं तर एक जन्मजात कारण पण आहे आणि एक म्हणजे डेव्हलप झालेलं, म्हणजे वजन सतत उचलण्यामुळे तयार झालेलं पण कारण आहे. जन्मजात म्हणजे लहान बाळ जे असतात, तुम्ही जनरली पाहिलं असेल की कोणा लहान बाळाची जी बेंबी वगैरे असते खूप मोठी असते, त्याला आपण हर्निया म्हणतो. ते पण एक हर्नियाचा प्रकार आहे. किंवा लहान बाळाचे जे अंडकोश असतात कधी कधी खूप मोठं होऊन जातो, त्याला पण आपण हर्निया म्हणतो. जनरली असं पाहायला जाईल की जेव्हा बाळ झोपतो तेव्हा ते नॉर्मल होतो, ते जे अंडकोश आहे ते नॉर्मल साईजमध्ये, पण जेव्हा बाळ खेळतो किंवा चालतो, बोलतो किंवा धावतो तेव्हा ते मोठं होतं. तर असं काही असेल तर त्याला आपण हर्निया म्हणतो. तर हे जन्मजात आहे, याला जन्मजात दोष म्हणू शकतो. ठीक आहे. जसं जन्मजात आपल्या सर एक मिनिट तुम्हाला थांबवते, एक कॉल घेऊया आपण आणि मग चर्चा पुढे नेऊ. हॅलो. हॅलो मॅडम, मला डॉक्टरांना एक प्रश्न विचारायचा होता. हो विचारा. नाव सांगा. माझं नाव भास्कर ढोमणे आहे. हो बोला. हनुमाननगर आपल्या इथे राहतो मी, दिगोरीला. बरं बरं, विचारा प्रश्न. हॅलो. हॅलो. हां विचारा प्रश्न, डॉक्टरांना आवाज येतोय तुमचा. तर माझं काय ते हर्नियाबद्दल विचारायचं होतं की हर्निया मला झाल्याची शंका वाटत आहे, कारण की 18 वर्षापूर्वी माझं ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन कशाचं झालं? हर्नियाच झालं होतं 18 वर्षापूर्वी. कुठे होतं हर्निया? म्हणजे तो आता उद्भवण्यासारखा वाटत आहे, त्याच्यामुळे काय कमरेच्या खाली वगैरे हाड वगैरे दुखतोय. अच्छा, म्हणजे ज्या जागेवर हर्निया झालं, जनरली जर हर्निया आपल्या जांघेवर वगैरे होतो, तुम्हाला असं काही झालं होतं का? नाही, हर्निया झाला त्या मेवमध्ये मी त्याचं ऑपरेशन केलं होतं. बरं ठीक आहे. तर त्याच ऑपरेशनच्या जागेवर तुम्हाला काही असं गोळा आल्यासारखं वाटतो का? हो, थोडंसं गाठ सारखं वाटतंय. त्याचा म्हणजे त्रास तिकडे छातीकडे वगैरे होत आहे, कमरेच्या खाली हाडाला दुखणं वगैरे भरलं आहे. समजा ऑपरेशनच्या जागी परत तुम्हाला असं काही गोळा जाणवत असेल किंवा वजन उचलल्यावर त्या जागेवर दुखत असेल किंवा असं धावताना किंवा काही पायऱ्या चढताना दुखत असेल, तो नक्कीच हर्निया परत होण्याचे चान्सेस असतात. तुम्हाला त्यासाठी दाखवावं लागेल डॉक्टरांना. सर आपण जन्मजात हर्निया आणि बाकी कारणांविषयी बोलत होतो. जसं आपल्या हार्टमध्ये छिद्र असतात, ज्याला जन्मजात छिद्र असं म्हणतात, कंजेनायटल हार्ट डिसीज. तसंच छोट्या बाळामध्ये कंजेनायटल हर्निया पण राहू शकतो. जनरली हा अंब्लिकसमध्ये राहू शकतो किंवा ग्रॉइनमध्ये राहू शकतो. ठीक आहे. तर हे कंजेनायटल हर्नियाचा प्रकार आहे. मग आपला जे मोठ्या माणसांना जे होतो हर्निया, ते वजन उचलण्यामुळे, ज्यांचं काम नेहमीचं वजन उचलण्याचं आहे किंवा
काही कुणाचं ऑपरेशन झालं समजा पोटाचं, तर ऑपरेशन झाल्यावर ते समजा काही इन्फेक्शन झालं त्या जागेवर, तर तिथूनही हर्निया होण्याचा त्रास असतो. जसं सिझेरियन सेक्शनच्या बहुतांश ऑपरेशनमध्ये हर्नियाचा प्रभाव राहू शकतो. तर याला पण आपण हर्नियाच म्हणतो. आणि मग नॉर्मली आढळणार म्हणजे जांघेतलं जे हर्निया आहे एक, ते पण एक हर्नियाचा तो कॉमन प्रकार आहे. जांघेमध्ये हर्निया असणं, अम्ब्लिकसमध्ये हर्निया असणं हा खूप जास्त कॉमन प्रकार आहे. असे कॉमन प्रकारचे कमीत कमी 4-5 हर्निया आहेत आणि मग अनकॉमनवाले पण 4-5 हर्निया आहेत. तर असं 9 ते 10 हर्निया आपल्याकडे असतात. बरं, हे अनुवंशिक आहे का हा आजार? नाही, याला अनुवंशिक नाही म्हणता येणार. हा म्हणजे जन्मजात एक दोष आहे, पण अनुवंशिक नाही आहे. छोट्या मुलामध्ये असतो, मोठ्या माणसाचा तर ॲक्वायर्ड असतो, म्हणजे काही काम केल्याने होतो. छोट्या मुलांमध्ये जन्मतःच हा आजार असतो असं आपण म्हणालात. आणि जो नंतर होणारा आहे, जसं आपण म्हणालात की वजन उचलल्यामुळे होतं किंवा आणखीन काही होतं, तर ह्याचं साधारण वय काय असतं? नंतर उद्भवणाऱ्या या आजारात कुठल्या वयात हा आजार होऊ शकतो? 20 ते 60 पर्यंत कधी पण उद्भवू शकतो. अच्छा. कारण की जनरली आपण 20 नंतर काही ना काही आपण काम करत असतो, काही ना काही स्ट्रेनस एक्सरसाइज किंवा आपण जिम जॉईन करतो. आजकालचे युवा पिढी जिम जॉईन करतात, तेव्हा मग याचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. समजा छोटंसं काही असेल तर ते असं जनरली दिसत नाही, पण जेव्हा आपण काही काम करायला लागतो, वजन उचलायला लागतो, हेवी काही वेट लिफ्टिंग करतो, तेव्हा त्याचा उपाय दिसून येतो. म्हणजे ते दिसून येतं की हा आजार आपल्याला झालेला आहे. अच्छा, ठीक आहे. श्रोत्यांना आपण एकदा सांगूया. श्रोतेहो, आपण ऐकता हा सर्जी प्लस हॉस्पिटल कोराडी नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे हर्निया आणि उपचार पद्धती. आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहे डॉक्टर पीतांबर मसराम. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067, 2560-101 आणि 2529-266. नागपूरबाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड लावावा. सर, एक फोन आलाय, तो आधी घेऊया. हॅलो. हां, बोला. हा डॉक्टर साहेब, मी कारंजा घाडगेवरनं लीलाधर चोपडे बोलतोय. हा, बोला. सर, खेड्यांमध्ये आजकाल बऱ्याच ठिकाणी मी बघतोय की काही लोक काय करतात की हर्नियात तसाच राहू देतात, की त्यांचा असा गैरसमज होतो की हर्नियात ऑपरेशन केलं की कुटुंब नियोजनाची एखादी नस कटून जाईल, मग त्या बाळाला काही मुलं वगैरे होणार नाही, अशा ज्या काही खेड्यामध्ये गैरसमजुती असतात, तर यावेळेस काही प्रकाश टाकून त्या लोकांना मार्गदर्शन कराल सर, प्लीज. थँक्यू. बिलकुल. हर्नियाच्या ऑपरेशनमध्ये असं नसबंदीचं ऑपरेशन किंवा नस कटून जाईल असं काही प्रकार नसतो. खूप केअरफुली ऑपरेशन केलं जातं आणि नस जे असते, तुमचा प्रश्न बरोबर आहे, त्या ठिकाणून नस गेलेली असते, जे नसबंदीची नस जे असते ती तिथंच असते, त्याच हर्नियासोबत चिपकलेली असते, पण त्या हर्नियाला त्या नसेपासून व्यवस्थित सेपरेट करूनच ऑपरेशन केले जाते. त्यामुळे असं काहीच चान्सेस राहत नाही की त्याची नसबंदी आपोआप ऑपरेशनमुळे होईल. त्यामुळे हा जो गैरसमज आहे हा बिलकुल दूर करायला पाहिजे. बरं झालं, एका महत्त्वाच्या विषयावर या निमित्ताने प्रकाश टाकला गेला. सर, हर्निया एक कॉल आलाय, तो आधी घेऊया. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. हर्नियाबद्दल विचारायचं थोडं. हो, विचारा. माझं डॉक्टरांनी म्हणजे एंडोस्कोपी केली होती, 1-2 वर्ष झाले त्या गोष्टीला. लार्ज हायटस हर्निया सांगितलं होतं मला, क्रोनिक म्हणून. आणि आता कधी कधी दुखतं, पण तेव्हा औषधं घेतले तर आता सर्जरीची गरज नाही असं सांगितलं होतं त्यांनी. हायटस हर्निया हा थोडं मधून दुखतं, तर मी काय करायला पाहिजे? हायटस हर्निया हा एक प्रकार जो आहे हा आतमध्ये हर्निया होणारा प्रकार आहे. म्हणजे आपलं जे पोट असतं ते असं वर खिचलं जातं चेस्ट कॅव्हिटीमध्ये, त्यामुळे तुम्हाला बाहेरून काहीच दिसणार नाही, फक्त आतमध्ये तुम्हाला काही ना काही त्रास संभवणार. तर हा समजा खूप जास्त त्रास होत असेल तुम्हाला, दिवसभर तुम्हाला आग होत असेल पोटामध्ये, तुमचं पचन होत नसेल किंवा छातीमध्ये कंटिन्युअस दिवसभर जळजळ होत असेल आणि तुमचं झोपल्यावर खूप त्रास वाढत असेल, तर मग ऑपरेशन करून याच्याबद्दल तुम्हाला आराम मिळू शकते. समजा माइल्ड असेल किंवा म्हणजे असं खूप जास्त त्रास नाही आहे, हलकंसं औषधी घेतल्यानं बरं होत आहे, तर तेवढं ऑपरेशन करायची गरज नाही भासणार. अनैसे यांचा प्रश्न आलाय, तर आपण आधी हर्नियाच्या प्रकारांविषयी, मग अशी ओझर तर आपण बोललात, पण थोडं सविस्तर त्याविषयी आपल्या श्रोत्यांना सांगूया की याचे प्रकार कुठले आहेत. पहिला प्रकार म्हणजे अम्ब्लिकस हर्निया, जे बेंबी अशी मोठी असते त्याला आपण अम्ब्लिकस म्हणजे जन्मतः जे मुलांमध्ये पण असते आणि मोठ्या माणसांना पण राहू शकते.
ठीक आहे. दुसरा कॉमन म्हणजे ग्रोइन हर्निया, म्हणजे जांघेमध्ये जो हर्निया तयार होतो त्याला आपण ग्रोइन हर्निया किंवा इन्ग्वायनल हर्निया म्हणतो, मेडिकल लँग्वेजमध्ये इन्ग्वायनल हर्निया म्हणतात. तिसरं हर्निया म्हणजे इन्सिजनल हर्निया, म्हणजे कुठेही पोटाचं कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन झालं तर त्या ठिकाणी समजा पुन्हा काही असं गोळा तयार झाला तर त्याला पण आपण हर्निया म्हणतो. म्हणजे तिथली जी जागा व्यवस्थितरित्या क्लोज नाही झाली किंवा काही इन्फेक्शनमुळे तिथे काही डिफेक्ट तयार झाला तर परत पोटाच्या आतमधली चरबी बाहेर येणं किंवा आतडी बाहेर येणं तिथं तयार होऊ शकते. सर, आपण उरलेल्या प्रकारांविषयी एका कॉल नंतर बोलूया. हॅलो. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार मॅडम. मी नागपूरहून राजेश बोलतोय. मला 3 वर्षापूर्वी मॅडम माझं हर्नियाचं ऑपरेशन झालंय, पण ते आपलं लेझर पद्धतीने नव्हतं, सर्जरी पद्धतीने झालंय. ओके, बरं. तर मला हे विचारायचं होतं की आता मी जसं एक्सरसाइज वगैरे होतं, सायकलिंग वगैरे मी थोडंसं जास्ती करतो, तर करू शकतो का याच्यामध्ये काही भविष्यात असं काही प्रॉब्लेम्स तर नाही उद्भवणार फिजिकली वगैरे? ऑपरेशन करून 3 वर्ष झाले आणि हर्नियाच्या ठिकाणी तुम्हाला काहीच त्रास नाही आहे तर तुम्ही सर्व एक्सरसाइज करू शकता. जनरली ऑपरेशन नंतर म्हणजे सर्व करू शकतो ना? बिलकुल बिलकुल. जनरली ऑपरेशन नंतर आम्ही 3 महिन्याचं रेस्ट्रिक्शन देतो की तुम्ही वजन नका उचलू किंवा कोणते हेवी काम करू नका, पण त्याच्यानंतर मग काहीही करता येते, एक्सरसाइज पण करता येते. आता तर तुमच्या ऑपरेशनला 3 वर्ष झाले, त्यामुळे तुम्ही करू शकता, योगा करू शकता, लाईट एक्सरसाइज करू शकता. आणि आधी लाईट एक्सरसाइज करा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल की ऑपरेशनच्या जागेवर काही त्रास आहे की नाही. समजा ऑपरेशनच्या जागेवर काही त्रास नाही तर तुम्ही सर्व एक्सरसाइज करू शकाल. आपण हर्नियाच्या प्रकारांविषयी बोलत होतो सर. हां, तर इन्सिजनल हर्निया मी सांगितलं जसं कोणत्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन, जसं कॉमन म्हणजे सिझरचे ऑपरेशन. सिझरचे ऑपरेशन हे कॉमन ऑपरेशन आहेत आणि त्याच्यामध्ये हर्नियाचं होण्याचे प्रकार म्हणजे चान्सेस पण जास्त आहेत. तो पण एक हर्निया आहे. आणि मग एक हर्निया म्हणजे फिमोरल हर्निया असतो. हा अनकॉमन आहे हर्निया, पण तो एक वेगळ्या प्रकारचा हर्निया असतो. फिमोरल हर्निया, स्पिगेलियन हर्निया, लंबर हर्निया, असे खूप सारे प्रकार आहेत. सर्व काही प्रकार सांगण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे अम्बिलिकल हर्निया, ग्रोइन हर्निया आणि इन्सिजनल हर्निया आणि लहान मुलाचं कंजेनायटल हर्निया. हो, आपण याच्या त्रासाविषयी बोलूया, त्याआधी एक कॉल घेऊया. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी आशिष बोलतोय. हो, बोला. लहानपणी म्हणजे 30 वर्षापूर्वी हायड्रोसिलचं ऑपरेशन झालं होतं, तर मला आता काही काळजी वगैरे घ्यायला पाहिजे का? नाही, लहानपणी म्हणजे खूप छोटे होते का तुम्ही? हो, मे बी मला आठवत नाही, 5-6 वर्षाचा असेल. ओके. तर 5-6 वर्षात जे हायड्रोसिलचं ऑपरेशन होते ते जनरली एक हर्नियाचाच प्रकार असतो. लहान मुलांच्या हायड्रोसिलला पण आपण एक कंजेनायटल हायड्रोसिल म्हणतो किंवा कंजेनायटल एक फ्लुइड हर्नियाचा तो प्रकार असतो. आणि तुमचं ऑपरेशन झालं आहे तर आता तुम्हाला तेवढी काही काळजी करण्याची गरज नाही, कारण का 20-30 वर्ष झाले आहेत आता. तर तुम्हाला एक्सरसाइज वगैरे करतो. एक्सरसाइज बिलकुल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. काही रेस्ट्रिक्शनची आवश्यकता नाही आहे. कंजेनायटल हर्निया जनरली रिकरन्स व्हायचं राहिलं असतं तर आधीच झालं असतं. आता तुम्हाला काहीच चिंता करायची गरज नाही आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात सर्जी प्लस हॉस्पिटल कोराडी नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे हर्निया आणि उपचार पद्धती. आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत डॉक्टर पितांबर मसराम. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067, 2560-101 आणि 2529-266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड लावावा. सर, याचा काय त्रास होतो, म्हणजे कळतं कसं की आपल्याला हर्निया झालेला आहे? जसं ज्यांना हर्निया नाही आहे समजा आणि एकदम अचानक समजा बेंबीच्या जवळ दुखायला लागलं किंवा जिथे ऑपरेशन झालं तिथे दुखायला लागलं, म्हणजे बेंबीच्या आजूबाजूच्या भागात समजा, किंवा जिथे ऑपरेशन झालं त्या ठिकाणी दुखायला लागलं. आणि हे दुखणं म्हणजे अचानक नाही होणार. जेव्हा तुम्ही काही वजनी काम करता, काही वजन उचलत आहे किंवा घरगुती काम, जसं काही आपण बकेट उचलत आहोत, पाण्याने भरलेली बकेट उचलत आहोत, किंवा आपण काही वेटलिफ्टिंग करत आहोत किंवा जिममध्ये करता, तेव्हा तुम्हाला समजा जाणवलं की काहीतरी दुखत आहे आपल्याला, किंवा तिथे हात लावल्यावर असं थोडासा गोळा आढळत आहे, हाताला काहीतरी लागत आहे, तर तुम्ही समजू शकता की काहीतरी मला हरण्यासारखं वाटत आहे, तुम्ही एकदा डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. हे लक्षण राहू शकतात. एक कॉल घेऊया. हॅलो. हा, बोला. हॅलो. 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 हा, बोला. आवाज येतोय, बोला. अशोक पांडे बोलतोय वर्धेवरून. हो, बोला.
माझं 2 महिने झाले हरण्याचं ऑपरेशन झालं. बरं. लेफ्ट साईडला गाठ होती. हां, बोला बोला, प्रश्न विचारा. हा मी अशोक पांडेवचा वर्धेवरून. हो हो, बोला बोला, प्रश्न विचारा. माझं 2 महिने झाले हरण्याचं ऑपरेशन झालं आहे. बरं. आता ते त्या काळजी घ्या म्हणते. 2 महिने झाले. 2 महिने झाले तर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की वजन उचलायचं नाही, ठीक आहे, गाडी चालवायची नाही किंवा किकवाली गाडी चालवू नका. तुम्हाला गाडी चालवायची असेल तर स्कूटीसारखी म्हणजे बटननं स्टार्ट होणारी चालवा. तुम्ही किक मारू शकणार नाही, वजन उचलू शकणार नाही, पाण्याची भरलेली बकेट पूर्ण उचलू शकणार नाही किंवा धावू शकणार नाही. आणि तुम्हाला समजा खोकला झाला तर तुरंत इलाज करायला पाहिजे. तुम्हाला समजा हार्ड लॅट्रिन होत आहे म्हणजे खूप जास्त कडक संडास होत आहे, तिथे जोर लावा लागतं, तर असं झालं नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही लवकर औषधोपचार करा. ह्या काळजी तुम्हाला घ्यायच्या आहेत. पुन्हा अजून 1-2 महिने म्हणजे कमी, आता 2 महिने झाले, पुन्हा 2 महिने ह्या काळजी घ्या. त्याच्यानंतर सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. तुम्ही सर्व लाईट एक्झरसाईज वगैरे करू शकाल. आणखी एक कॉल आलाय. हॅलो. हॅलो. हां, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मी शशिकांत बोलतो नागपूरवरून. बोला बोला. माझ्या मिसेसचं 3 महिन्यापूर्वी सुप्रा अंबिलिकर रिजनचं ऑपरेशन झालं, लेप्रोस्कोपिक. ओके. मेस वगैरे टाकल्या गेली त्याच्यामध्ये. हां. आता परत तिचं त्या रिजन मध्ये असं दुखते आहे. दुखते आहे काही त्या असं जागेवर. तर हाताला काय प्रॉब्लेम असेल? हाताला असं गोळा वाटतोय का तिथे काही? नाही, असं काही नाही वाटत आहे. फक्त दुखत आहे. आणि सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये पण काही असं दाखवलेलं नॉर्मल नाही, आहे. ॲबनॉर्मल. हे जे दुखणं आहे हे त्या मेशमुळे राहू शकते, कारण का मेश जी असते त्याची रिॲक्शन असते बॉडीसोबत आणि ती जागा अशी कडक होऊन जाते. हा जो कडकपणा आहे काही परिस्थितीमध्ये असं जाणवू शकतो की काहीतरी कडक कडक आहे आपल्याला पोटामध्ये आणि असं दुखल्यासारखं खिचल्यासारखं वाटू शकते. मला वाटते खिचल्यासारखं वाटत असेल, जास्त काही दुखत नसेल, चालणं फिरणं नॉर्मल राहू शकते त्यांचं. तर हा नॉर्मल प्रकार आहे. म्हणजे जाडी असल्यामुळे तिथे थोडंसं दुखणं किंवा खिचल्यासारखं वाटणं एक नॉर्मल प्रकार आहे आणि सोनोग्राफीमध्ये काहीच नाही नसल्यामुळे चिंता करायची काही गरज नाही वाटत मला. सर, आपण मगाशी बोलत होतो की त्रास काय होतो, म्हणजे कळतं कसं की आपल्याला हर्निया झालेला आहे. तर फिजिकली ठीक आहे, म्हणजे जो रुग्ण आहे त्याला कळतो, पण याचं डॉक्टर निदान कसं करतात, त्याच्यासाठी काय पद्धती? डॉक्टरकडे पेशंट आल्यावर सगळ्यात पहिला आम्ही ज्या टेस्ट करतो म्हणजे त्याला खोकलायला सांगतो किंवा त्याला उभा राहून खोकलायला सांगतो. त्याच्यामध्ये आम्हाला हात लावल्यावर समजून येते की काहीतरी डिफेक्ट तयार झाला आहे, काहीतरी तिथे लंपसारखं असं वाटत आहे, एक गोळा वाटत आहे. ठीक आहे, हे डायग्नोसिस डॉक्टर करतात. त्याच्यानंतर आपल्याला सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करायची आवश्यकता असते. सोनोग्राफीमध्ये पण क्लिअरली डिफेक्ट दिसून येतो आणि त्या जागेतून काय बाहेर येत आहे, म्हणजे काही चरबी बाहेर येत आहे पोटातली किंवा आतडी बाहेर येत आहे हे दिसून येते. तर त्यामुळे सोनोग्राफीमध्ये याचं डायग्नोसिस फिक्स होऊन जाते. किंवा सोनोग्राफी समजा बरोबर येत नसेल तर आपण सिटी स्कॅन पण करू शकतो. खूपदा काय होते की मोठे मोठे जे हर्निया आहेत त्यासाठी आपल्याला सिटी स्कॅनची आवश्यकता असते. अच्छा, एक कॉल घेऊया. हॅलो. हा, नमस्कार मॅडम जी. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मला हे विचारायचं, बसतानी किंवा उठतानी थोडं अकळ भरते, पोटाचा खाली दुखते लेफ्ट साईडला, तर ह्या हर्नियाचा प्रकार असू शकते का? पोटाच्या लेफ्ट साईडला दुखणं आहे. लेफ्ट साईड जे आम्ही किडनी समजतो, पण त्या साईडला किडनी राहत नाही, पाठीमागे राहत. हा, बरोबर आहे. तर हे पोटाच्या अगदी खाली, कोट्याच्या खाली. अच्छा, कोट्याच्या खाली लेफ्ट साईडला तुमचं दुखणं आहे आणि उठताना एकदम अकळ भरते. हा हर्नियाचा प्रकार राहू शकतो, कारण का कोत्याच्या खाली लेफ्ट किंवा राईट दोन्ही साईडला इन्ग्वानल रिजन आहे, म्हणजे ते आपण जांघेचं हर्नियाचा प्रकार आहे आणि तिथेच हा उद्भवतो. समजा तुम्हाला उठता बसता तिथे दुखत असेल तर तुम्हाला एकदा चेक करायला पाहिजे, नक्कीच हा हर्निया राहू शकेल. मला वाटतं त्यांचं समाधान झालं असेल. सर, तुम्ही सांगत होतात की निदान कसं केलं जातं, सिटी स्कॅन हा त्याच्यासाठी? सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफी हर्नियाच्या डायग्नोसिससाठी सहाय्यक ठरतात. त्याच्यानंतर मग आम्ही पेशंटला सांगतो का तुला या प्रकारचा हर्निया आहे, तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे. जोपर्यंत ऑपरेशन होत नाही त्याला आम्ही काळजी सांगतो की वजन उचलू नका आणि असं काही खाऊ नका ज्याच्याने तुम्हाला खोकला होऊन जाईल किंवा असं काही करायचं नाही. जनरली रुटीन जे आपले कामं असतात, वजन उचलणं किंवा एखाद्या बाळाला उचलून घेऊन जाणं किंवा आपली स्वतःची समजा काही गाडी पडली अचानक, आपण स्लिप झालो तर आपण त्याला स्वतः उचलण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये खूप जोर लागतो आणि
असं कॉम्प्लिकेशनचे चान्सेस असतात. म्हणजे समजा तुम्हाला नॉर्मल हर्निया आहे आणि तुम्ही एखाद्या झटक्यानं खूप वजन उचलत आहे, तर अशा वेळी काय होतं, आतडी त्या हर्नियाच्या बाहेर येऊन फसून जातो, म्हणजे इमर्जन्सी तयार होते. मग ते आतमध्ये जात नाही आणि त्याला अर्जंटमध्ये ऑपरेशन करावं लागतं. एक कॉल घेऊया सर. हॅलो. हां बोला. हॅलो. बोला. मी हंसराज हुमने बोलतो, आपला चंद्रपूर नगर वरून. हो बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. जय भीम डॉक्टर साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे साहेब, की जसा हर्निया म्हणजे आपलं म्हणजे अंडाशय आहे, अंडाशय म्हणजे सुजतो आणि त्याच्यामध्ये पाणी भरतो, तर हा म्हणजे हर्नियाचा प्रकार होऊ शकते का? नाही, अंडाशयामध्ये पाणी भरणं हा हायड्रोसिलचा प्रकार आहे. याला आपण हर्निया म्हणू शकत नाही. हायड्रोसिल वेगळं असते, हर्निया वेगळं असते. आणि मोठ्या माणसामध्ये हायड्रोसिल एक सेपरेट वेगळ्या प्रकारची बिमारी आहे आणि हर्निया वेगळ्या प्रकारचा आहे. लहान मुलामध्ये हा वेगळा प्रकार असतो. दोन्ही एकत्रच असतात, पण मोठ्या वयामध्ये हायड्रोसिल हा वेगळा प्रकार आहे. त्याचं वेगळ्या प्रकारचं ऑपरेशन असते. सर आता आपण लक्षणं बघितली, निदान बघितलं, निदान पद्धती. आता आपण थोडं उपचाराकडे येऊया. आता पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्हाला लक्षात आलं की याला हर्निया आहे, तर कशा पद्धतीने त्याची उपचार, त्याचा क्रम काय असतो, म्हणजे कसा उपचार केला जातो? हर्नियामध्ये ऑपरेशन करणं जरुरी आहे. हा एकमेव उपाय असतो का? एकमेव उपाय आहे ऑपरेशन करणं, कारण का हा एक डिफेक्ट आहे. काही असं सुजन किंवा इन्फेक्शन नाही जे काही औषध उपचारनं कमी होऊन जाईल. हा डिफेक्ट असल्यामुळे याला कितीही औषधी दिलं तरी याचा उपचार होऊ शकत नाही. त्याला रोकथाम करण्यासाठी काही वर्ष आधी असं अबडॉमिनल बाइंडर बेल्ट किंवा हर्निया बेल्ट वगैरे तयार झाले होते, पण ते फक्त त्याला रोकथाम करण्यासाठी आहेत, म्हणजे त्याचा उपचार नाही आहे तो. म्हणजे हर्निया जाणार नाही कोणत्याही प्रकारचे बेल्ट किंवा काही पण वापरलं तरी. त्यामुळे सर्जरी हाच एकमेव उपाय आहे. आम्ही पेशंटला समजावून सांगतो की जोपर्यंत तुमची सर्जरीचा वेळ येत नाही, म्हणजे तुम्ही स्वतः तयार होत नाही किंवा तुमचा पैशाचा काही प्रॉब्लेम आहे, तोपर्यंत तुम्ही ह्या उपाययोजना करा, जेणेकरून तुमचा हर्निया वाढला नाही पाहिजे किंवा हर्निया असं इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करण्याची गरज नाही पडली पाहिजे. हर्नियाचं निदान झाल्यानंतर किती दिवसाच्या आत त्याची शस्त्रक्रिया करावी लागते? हर्नियाचं निदान झाल्यावर लवकरात लवकर जेवढं शक्य असेल तेवढ्या लवकर केलं पाहिजे, कारण का आपण असं प्रेडिक्ट करू नाही शकत का याला कॉम्प्लिकेशन कधी होईल. म्हणजे कॉम्प्लिकेशन सांगायचं म्हटलं तर जेव्हा हर्नियाचा डिफेक्ट असतो त्या पेशंटला असं आतडी बाहेर येते आणि आतमध्ये पण जाते. जसं तो समजा उभा राहिला, चालला, बोलला किंवा काम करत आहे, तर दिवसभर त्याची आतडी बाहेर राहील आणि जेव्हा तो झोपेल तेव्हा आतमध्ये चालली जाईल. तर त्याच्यामुळे त्याला असं दिवसभरात असं वेगळा काही विशेष त्रास जाणवत नाही किंवा त्याला असं वाटते की दिवसभर काम झाल्यावर रात्रीचं ठीकच होत आहे ना, त्यामुळे त्याला असं काही विशेष असं वाटत नाही की ऑपरेशन केलं पाहिजे म्हणून. पण ही आतडी कधी अटकून जाणार आणि मग एखाद्या वेळी खूप इमर्जन्सी होणार. म्हणजे इमर्जन्सी अशी असते की त्याला उलट्या सुरू होतात, त्याला खूप जोरात दुखणं चालू होऊन जाते आणि एखाद्या वेळेस ती आतडी पूर्ण गँग्रीन होऊ शकते. अशी इमर्जन्सी येऊ शकते प्रत्येक हर्नियाच्या पेशंटमध्ये. त्यामुळे असं आम्ही त्याला टाईम लिमिट सांगू शकत नाही. आमचं म्हणणं असंच असतं की तुरंत लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं हर्नियाचं निदान झाल्यानंतर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून त्या आजारातनं मुक्त होणं हा त्याचा एक उपाय आहे. बरं, शस्त्रक्रियेची काय, म्हणजे जसं आज अलीकडे शस्त्रक्रिया लेझरनी केली जाते तसं होतं की मोठंच ऑपरेशन असतं? लेझर ही एक मशीन आहे मॅडम. या ऑपरेशनमध्ये लेझर पद्धती नाही राहत. याच्यामध्ये 3 पद्धती, म्हणजे एक ओपन सर्जरी आहे, एक लॅप्रोस्कोपी सर्जरी आहे आणि एक आज अत्याधुनिक सर्जरी म्हणजे रोबोटिक सर्जरी आहे. पण रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपी एक सारखीच सर्जरी आहे, फक्त एक मशीनद्वारा केली जाते आणि लॅप्रोस्कोपी आपण स्वतः करतो. तर ओपन आणि लॅप्रोस्कोपी असे 2च प्रकार समजूया. ओपन पद्धती आणि लॅप्रोस्कोपी पद्धती दोघांचे पण रिझल्ट चांगले आहेत, काही फरक नाही आहे. दोन्ही पद्धतीमध्ये आपण मेश टाकतो. मेश म्हणजे एक अशी जाळी असते, ती जाळी आपण त्या हर्नियाच्या डिफेक्टवर लावतो आणि हर्नियाचा डिफेक्ट क्लोज होतो. हीच पद्धती लॅप्रोस्कोपीमध्ये पण वापरली जाते. फक्त फरक असा आहे की लॅप्रोस्कोपीमध्ये असं मोठा चिरा लागत नाही, छोटे छोटे चिरे लागून आपण आतमध्ये जातो, पोटाच्या आतमध्ये दुर्बीनद्वारे, आणि तिथे जाळी लावतो. पण याच्यामध्ये पैशाचा खूप फरक आहे. लॅप्रोस्कोपी पद्धती ही महाग आहे. शारीरिक क्षमता याच्यावर काही अवलंबून नाही ना, की कुठली म्हणजे ओपन सर्जरी करायची की लॅप्रोस्कोपी करायची, हे त्या पेशंटच्या कंडिशनवर अवलंबून नसतं ना?
नाही राहू शकते. जसं खूप ओबेस पेशंट आहे, समजा 100 किलोचा पेशंट आहे आणि खूप सेंट्रल ओबेसिटी खूप जास्त आहे, म्हणजे खूप ओबेज आहे पेशंट. अशा पेशंटला ओपन सर्जरीचे ऑप्शन न देता आम्ही लॅप्रोस्कोपी देतो. कारण का त्याला ओपन सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, कारण का त्याची फॅट लेअर खूप मोठी असल्यामुळे त्याला इन्फेक्शनचे चान्सेस असतात. खूपदा असे ओबेस पेशंटला डायबिटीस पण असतो आणि डायबिटीसमध्ये आपण खूप मोठा वुंड म्हणजे ऑपरेशनसाठी ओपन सर्जरीसाठी जो आपण एक खूप मोठा असं इन्सिजन घेतो त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे अशा पेशंटला आम्ही लॅप्रोस्कोपीचा पर्याय देतो. बरं, ह्या सर्जरी आधी काही टेस्ट कराव्या लागतात का? म्हणजे जसं आता आपण म्हणालात की मधुमेह असला तर काळजी घ्यावी लागते. एखाद्या पेशंटला समजा BP असेल किंवा आणखीन काही आजार असतील, त्याचे सगळे निदान करून त्या सगळ्या टेस्ट करून जनरली अशा पेशंटचा ब्लड प्रेशर बिलकुल कंट्रोलमध्ये पाहिजे आणि शुगर पण कंट्रोलमध्ये पाहिजे. कारण की शुगर कंट्रोलमध्ये नाही राहिलं तर त्याला इन्फेक्शन होईल आणि समजा BP कंट्रोलमध्ये नाही राहिलं तर त्याला ऑपरेशनच्या जागेवर ब्लिडिंग किंवा थोडंसं ब्लड जमा होणं किंवा उजिंग जमा होणं असं प्रकार राहू शकतो. ह्या दोन्ही पद्धतीमध्ये समजा काही ऑपरेशन झालं तर इन्फेक्शन होऊन जाईल. बरं, म्हणजे सगळ्या टेस्ट करूनच ऑपरेशनसाठी पेशंटला घ्यावं लागेल. बरं, ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटनी काय काळजी घेतली पाहिजे? ऑपरेशन झाल्यानंतर त्याला सांगितल्याप्रमाणे 3 महिने बिलकुल काही गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. वजन उचलणं अवॉइड करायचं आहे, त्याला जास्त खोकला नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि लॅट्रिनमध्ये जोर लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. हे 3 मुख्य आहे. मग बाकीचे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जसं खूप पेशंट मला विचारतात की आम्ही पायऱ्या चढू शकतो का? पायऱ्या चढू शकतो. चालणं, पायऱ्या चढणं नॉर्मली आपण करू शकतो. फक्त काही दिवस म्हणजे जस्ट ऑपरेशन झाल्यानंतर जसं झोपून उठायचं आहे आपल्याला, तर एका कडावर होऊन उठणं जरुरी आहे. किंवा असं हे सगळं काही ओपन पद्धतीमध्ये जास्त रेस्ट्रिक्शन असतात. लॅप्रोस्कोपी पद्धतीमध्ये तेवढे रेस्ट्रिक्शन राहत नाही. म्हणजे सर्वसाधारण कुठल्याही सर्जरीनंतर जी काळजी घेतल्या जाते तीच काळजी याही शस्त्रक्रियेनंतर घेतली गेली पाहिजे. त्यानंतर ती व्यक्ती, शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते बिलकुल का? बिलकुल सामान्य एकदम नॉर्मल त्या जागेवर. त्याला थोडंसं जसं आधी एक फोन आला होता त्या जागेवर दुखत आहे असं, तर ते जनरली दुखणं नाही राहत. 2-3 महिने असे एक कडकपणा किंवा एक जाणीव असते काहीतरी तिथे झालं आहे अशी जाणीव असते. ती मेश जी असते ती कडक असते काही दिवस, त्याच्यामुळे संपूर्ण नॉर्मल होऊन जाते, एकदम काही फिलिंग राहत नाही. त्यामुळे 3 महिन्यापर्यंत जाणवू शकतो. त्याच्यामुळे एकदम त्याच्यानंतर तो नॉर्मली जीवन जगू शकतो. एकदा हर्नियाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा त्या रुग्णाला या आजाराचा धोका असतो का? हो, राहू शकतो. कारण का याला आपण रिकरन्स म्हणतो. एकदा हर्नियाचं ऑपरेशन झालं तर परत त्या ठिकाणी हर्निया होण्याचे चान्सेस राहतात, पण ते खूप कमी आहेत. समजा तुम्ही 1% पकडू शकता, म्हणजे 100 पेशंट मागे एखाद्या पेशंटला होऊ शकतो. आणि त्याचे कारण पण पाहिलं तर असं होऊ शकते की मागच्या वेळच्या सर्जरीमध्ये त्याला काही इन्फेक्शन झालं किंवा मागच्या सर्जरीमध्ये त्याचा जो हर्निया होता, जो म्हणजे एक छोटी मेश टाकली तेव्हा खूप 2-3 हर्निया असल्यामुळे एक मोठी मेश टाकायला पाहिजे किंवा जाडी टाकायला पाहिजे, तसं काही झालं नाही. असं काही प्रकार राहू शकतो. किंवा जसं सीझरच्या ऑपरेशनमध्ये खूप मोठा डिफेक्ट आहे समजा, तर कधीकधी तो डिफेक्ट वाढत जातो. म्हणजे मेश लावल्यानंतरही तो डिफेक्ट क्लोज होईल बरोबर हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे रिकरन्स होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे शक्यता अगदी 1% इतकीच आहे, खूप कमी आहे. बरोबर आहे. आणि मगाशी आपण बोललो की लहान मुलांमध्ये पण हा आजार जन्मजातच असतो. तर या मुलांचं ऑपरेशन करण्याचं काही वय आहे का लक्षात आल्यानंतर? जसं मी सांगितलं की मोठ्या माणसाचं आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की यांना कॉम्प्लिकेशन कधी होईल, तसं लहान मुलांचं पण आहे. लहान मुलांचं समजा निदान लागलं की याला अंब्लिकल हर्निया आहे किंवा इन्ग्वायनल हर्निया आहे, तर त्याला पण तुरंत ऑपरेशन करण्याचाच सल्ला दिला जातो. काही वर्ष आधी म्हणजे 20-25 वर्ष आधी असं मानलं जात होतं की थोडंसं मोठं होऊ द्या किंवा त्याचं वजन वाढू द्या किंवा 1-2 वर्षाचं होऊ द्या, पण आज तसं नाही आहे. आज समजा 4-5 महिन्याचा पण मुलगा आहे
तरी पण त्याला तुरंत ऑपरेशन करण्याचाच सल्ला दिला जातो. खूप उत्तम अशी चर्चा आज आपण या निमित्ताने इथे केली. आता मात्र वेळ संपत आली आहे, आपल्याला इथे थांबावं लागेल. श्रोते हो, आपण ऐकत होतात सर्जी प्लस हॉस्पिटल कोराडी नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय होता हर्निया आणि उपचार पद्धती, आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर पीतांबर मसराम यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं भूषण आत्राम आणि सतीश कोडमलवार यांचं. निर्मिती सहाय्य होतं सदानंद कांबडी यांचं, आणि सादरकर्त्या होत्या संगीता आरजपुरे. मी स्वाती हुद्दार डॉक्टर पीतांबर मसराम यांच्यासह इथेच आपला निरोप घेते. पुन्हा भेटण्यासाठी नमस्कार. नमस्कार मॅडम.